नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये। आज आपण मस्त अशी रवा खोबऱ्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी येथे मी एका ओल्या नारळाचे खोबरे काढून घेतले आहे। खोबऱ्याचा पाठचा भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। यामुळे लाडू खाताना खोबरे कचकच लागणार नाही आणि लाडू सुद्धा छान मऊसूत होतील। आता हे खोबरे एकदा धुवून अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे आहे। एका अख्ख्या नारळाचे खोबरे मी येथे वापरलेले आहे। सर्व खोबरे किसून घ्यायचे आहे। पाहू शकता किती छान पांढरे शुभ्र खोबरे किसून झालेले आहे। आता अंदाजासाठी आपण हे किसलेले खोबरे एका वाटीमध्ये भरून घेत आहोत। एका वाटीपेक्षा थोडे जास्त खोबरे येथे झालेले आहे। आता गॅसवर कढई तापत ठेवली आहे। बारीक गॅस ठेवूनच यामध्ये 2 वाट्या बारीक रवा घालून घ्यायचा आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। गॅस बारीक ठेवूनच हा रवा आपल्याला 10 ते 12 मिनिटे छान भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कोठेही रंग बदलायचा नाही। पांढरा शुभ्रच रवा आपल्याला ठेवायचा आहे। त्यामुळे रवा भाजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण मंद गॅसवरच 10 ते 12 मिनिटे खमंग वास येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतले आहे। साजूक तूप आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालू शकतो, परंतु रवा जास्त कोरडा राहील एवढे कमी सुद्धा साजूक तूप घालू नये। लागेल तसे आपण साजूक तूप घालून घेणार आहोत। येथे मी पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालून घेतले आहे। रवा छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पहिल्यांदाच या चॅनेलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। त्यामुळे काय होईल तर या चॅनेलवर येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। रवा छान भाजून झालेला आहे। आता रवा बाजूला काढून घेऊयात। आता कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घेतलेले आहे। यामध्ये आपण किसलेले खोबरे घालून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटे हे खोबरे बारीक गॅसवरच छान भाजून घ्यायचे आहे। खोबरे पांढरे शुभ्र राहील याची काळजी घ्यायची आहे। खोबरे भाजल्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकतात। त्यामुळे खोबऱ्यामधला ओलावा थोडासा नाहीसा होईपर्यंत आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेत आहोत। 1 वाटी येथे मी साखर घालून घेतलेली आहे। गॅस बारीकच ठेवून ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे।
गॅस अजिबात मोठा करायचा नाही, त्यामुळे साखर जळेल आणि साखरेचा रंगसुद्धा बदलेल. यामध्येच मी चमचाभर वेलची पूड घालून घेतली आहे. साखर पूर्णपणे आपल्याला विरघळवायची आहे, त्यामुळे आपण यामध्ये अर्धा कप दूध घालून घेणार आहोत. त्यामुळे साखर पूर्णपणे विरघळेल आणि साखर जळणार सुद्धा नाही. त्यासाठी येथे मी अर्धा कप दूध घालून घेणार आहे. आता आपण यामध्ये अर्धा कप दूध घालून घेऊयात. पाहू शकता, दूध घातल्यामुळे साखर पटकन विरघळेल आणि यामध्ये थोडासा पाकसुद्धा तयार होईल. साखर चांगली विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे. तसेच गॅससुद्धा बंद करून घ्यायचा आहे. कढईमधले हे मिश्रण पटकन मिक्स करून दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. हे मिश्रण जर फार वेळ कढईमध्ये राहिले तर यामध्ये हे मिश्रण कडक होईल. त्यामुळे पटापट मिक्स करून हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहोत. त्यामुळे खोबरेसुद्धा थोडे बारीक होईल आणि लाडूसुद्धा बनवायला आपल्याला सोपे होईल. तसेच खोबरे बारीक झाल्यामुळे खोबरे दाताखाली कचकचसुद्धा लागत नाही आणि लाडूसुद्धा छान मऊसूत होतात. थोडे थोडे मिश्रण टाकून हे मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात. सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. आता यामध्ये लाडू बांधता येईल इतका ओलावा असेल तर तुम्ही तसे देखील लाडू बांधू शकता. परंतु हे मिश्रण खूपच कोरडे झालेले आहे, त्यामुळे येथे मी दुधाचा वापर करून लाडू बांधून घेणार आहे. थोडे दूध शिंपडून ते रव्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. दूध जास्त घालायचे नाही, फक्त 2-3 चमचे इथे दूध आपण घालून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला पटापट लाडू बनवता येतील. येथे मी दूध जरी वापरत असले तरीसुद्धा हे लाडू 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे लाडू बनवून झाल्यानंतर 4 ते 5 तासांसाठी हवेवर उघडे ठेवावेत. यामुळे दूध घातल्यामुळे आलेला ओलावा थोडा कमी होईल आणि लाडू टिकण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारे सर्व लाडू छान गोल गरगरीत बांधून घ्यायचे आहेत. रवा आणि खोबरे मिक्सरमधून फिरवल्यामुळे खोबरेसुद्धा
थोडे बारीक झाले आहे आणि कचकच लागत नाही. अशाच प्रकारे येथे मी सर्व लाडू बांधून घेतले आहेत. येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका. मस्त असे रवा लाडू तयार झालेले आहेत.